अक्कलकोटला जायचं म्हणलं तर माझ्याच काय कोणाच्याच भावना अनावर होत नाहीत, हो ना. चला आम्ही संध्याकाळचं अक्कलकोटला पोचलो, कारण आम्हाला अक्कलकोटलाच मुक्काम करायचा होता. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज एवढ्या बसेस आलेल्या ना, खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप गर्दी होते. जेवण सुरू व्हायला वेळ झाला, पण त्यांनी दरवेळेस 8:30ला बंद करतात, पण ह्यावेळेस त्यांनी 10:30ला बंद केलं जेवण, कारण तेवढं पब्लिक होतं. एका साईडला पुरुषांची, एका साईडला महिलांची रांग असते. आणि असं आपलं आपण ताट घ्यायचं, प्रत्येक पदार्थ आपण वाढून घ्यायचा जेवढा लागेल तेवढा. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, अक्कलकोट असलं किंवा ते आपलंच घर आहे, त्यामुळे आपण जसं घरी खातो तसं तिथं पण खावे, जेवढं पाहिजे तेवढंच घ्यावं. कोणताही अन्नपदार्थ नाश नाही झाला पाहिजे, कारण प्रत्येक सेवेकऱ्याला, प्रत्येक स्वामी भक्ताला प्रत्येक ह्याचा स्वाद भेटला पाहिजे. हे स्वामींची जिथं आपण जेवण भोजन करतो तिथलं हे स्वामींची मूर्ती आहे. आणि माहीतच असेल अशी भव्य दिव्य स्वामींची मूर्ती आहे बाहेर, सर्वांना हे माहीतच असतं. खूप जण इथं फोटो वगैरे काढतात. त्यानंतर आम्ही पहाटेचं उठून 6 वाजता अंदाजे आम्ही दर्शनाला गेलो स्वामींच्या दरबारमध्ये. तर लोक अक्षरशः 5 वाजल्यापासूनच तिथे दरबारात आलेली, एवढी रांग लागलेली, म्हणजे किती भक्तांना ओढ आहे स्वामींबद्दल बघा ना तुम्ही. मग अक्षरशः 5 वाजले, मग आम्ही 6 वाजता लाईनीत थांबलो. त्याच्यानंतर आम्ही काय म्हणतात, मी लाईनीत असल्यावर माझी माळ जपत होती. त्याच्यानंतर आतमध्ये दर्शन घेतल्यानंतर हा दरबार असतो, ज्यांना मेडिटेशन करायचे, नामस्मरण करायचे ते ह्या दरबारमध्ये करतात. आणि हा आपला पालखीचा असतो, तिथं पादुका ठेवलेल्या स्वामींच्या आणि पालखीमध्ये फोटो ठेवलेला. त्याच्यानंतर बघा मुख्य दरबारामध्ये लाईन वेगळीकडे आतून चाललेली आणि बाहेर माणसं थांबलेली. एवढी गर्दी होती ना भयानक, खूप गर्दी होती पहाटेची सुद्धा. आणि सकाळी दर्शन घेतल्यामुळे स्वामींना फक्त आंघोळ घातलेली आणि अभिषेक केलेला आणि थोडंसं अष्टगंध वगैरे लावलेलं. आणि कोणाला माळ वगैरे जपायची होती ना, ती त्यांनी स्वामींच्या पायाला लावून घेत होते. धन्यवाद.